नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। मी आणि तुम्हाला माहिती आहे शिशिर, आम्ही याच्या आधी पण रोरोवरती तुम्ही आम्हा दोघांना बघितलं असेल आणि आज पण आम्ही रोरोवरतीच आहोत। मी शिशिर, श्वेता, शिशिरची वाईफ पूर्वी आणि याची मुलगी आम्ही श्रिया, आम्ही 5 जण चाललो आता वसई फोर्ट आणि त्याच्या पुढे भुईगाव मठ आणि भुईगाव बीच फिरायला। आम्ही आता 3ची रोरो कट टू कट भेटले आम्हाला। तर आताही तुम्हाला रोरोवरती माहिती द्यायची गरज नाही, आमचा लास्ट तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ। आता आपण फक्त नॉर्मल आमचे व्हिडिओज काढणार आहोत। तर चला जाऊया आपण वरती। लास्ट टाइम अपन आए थे मस्त ना, क्या बोल रहे? चल अपन ऊपर चलते, बोले उधर बैठे उन लोग। श्रिया तेरे को अलग से चेयर दिया, इसका पैसा दिया। अभी तू इधर ही बैठ, हम लोग घूम के आएंगे। तो इसमें ही घूमना। पापा को लेके जा रहे हम लोग। चलो आम्ही आता आल्यावरती रिया, आणि मी आणि मागे आम्ही जाऊ वसईच्या किल्ल्यामध्ये। वसई किल्ला थोडा फिरू, जास्त फिरणार नाही कारण आता पाऊस जस्ट संपलाय बोलतो नाही, येतोय जातोय। तर थोडं गवत वगैरे असेल तर जेवढं जमेल तेवढं फिरू आणि नंतर मग पुढे जाऊ। हां, क्या लग रहा है? आता वसईची जेटी आल्या, चल इथे हा चल। मित्रांनो, मी आता किल्ल्यात पोहोचलोय आणि आता इथे दिसेल तुम्हाला वज्रेश्वरी देवी आणि नागेश्वर मंदिरात आम्ही चाललो दर्शनाला। हे वज्रेश्वरी आई मातेचं देऊळ शिवाजी अप्पा यांनी बांधलंय। वसई किल्ला जिंकल्यानंतर त्यांनी जे वज्रेश्वरीचं मूळ देवस्थान आहे ते नवस केलं होतं, त्यानंतर इथे बांधलेलं हे देऊळ आहे। हे दिसेल हे वज्रेश्वरी आईचं देऊळ आणि हे नागेश्वराचं देऊळ। बंद आहे, देऊळ बंद आहे। आम्ही आलो अर्धा तास आधी, 3:30ला। 4 वाजता उघडणार आहे देऊळ। मित्रांनो, दोन्ही देऊळ बंद आहेत, वज्रेश्वरी देऊळ आणि नागेश्वर देऊळ, कारण ते 4 नंतर उघडतं। आम्ही आलो आता वाजलेत 4च वाजलेत, माहिती नाही अजून उघडलं नाही आहे। मी आता बाहेरून दर्शन केलंय आणि आता आम्ही जाऊ पुढे, बाकीचा थोडा बहुत किल्ला बघू। बस पाहायला मिळेल विरार वसई नगरपालिकेची, वसई विरार नगरपालिका, सॉरी उलटा घेतला। लागोपाठ 2 बस आलेले आहेत। हेरिटेज टेसेस आहेत या
साऊथ मूवी, हिंदी मूवीच्या खूप साऱ्या शूटिंग इथे आणि अजून एक जागा आहे तिथे चालतात. तर दिसतील शिड्या वरती जायच्या. पढ़ने को आ रहा है क्या? इंग्लिश नहीं है ना? आम्ही आता वसई किल्ला ऑलमोस्ट फिरलोय. तर आता आम्ही निघालो पुढे. आता वाजलेत किती, ऑलमोस्ट 1 तास झाला इथे. आता आम्ही निघतो पुढे. पुढे जायचं आपल्याला भुईगावच्या मठामध्ये आणि भुईगाव बीचला. बघू किती वेळ लागतो. भुईगावच्या मठात पोहोचलो. गाडी पार्क केलाय मागे दिसत, सगळ्यांच्या गाड्या पार्क केल्यात. मॉल आहे तिथे. मी आता आलोय भुईगाव बीचला. भुईगाव स्वामी समर्थांच्या मठात दर्शन केलं आणि नंतर आलो भुईगाव बीचला. आम्हाला मठामध्ये संदीप, वहिनी आणि श्लोक भेटला होता. बघितलं व्हिडिओमध्ये. त्यानंतर ते लोक ट्रेनने आल्यामुळे ते रिटर्न गेलेत. रिक्षा त्यांनी ओल्डवर ठेवली होती. आता मी शिशिर, आम्ही जे 5 जण होतो, आम्ही भुईगाव बीचला. मागे दिसेल सुरूचा बंद पूर्ण आणि सगळं पूर्ण बीच. आता लो टाईड आहे, म्हणजे ओटी आहे आणि पूर्ण आतमध्ये गेलेलो. परिस्थिती मला किती आठवली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळालाच असेल. एंट्रो करायला थोडा उशीर झाला, म्हणजे डायरेक्ट रोरोवर जाऊन केला. बिकॉज लेट होत होतं आणि 3ची रोरो होती. आम्ही जस्ट केलं आणि रोरो लागलीच होती, सुटणारच होती. म्हणजे आम्ही ती पकडायला म्हणून आम्ही पुढे गेलो होतो. म्हणून रोरोवरतीच व्हिडिओ स्टार्ट केला. तर आज आपण गेलो होतो वसई फोर्ट. त्यानंतर गेलो स्वामींच्या मठात भुईगाव. तिथून आपण गेलो भुईगाव बीचला. आपण वज्रगर करणार होतो, पण वेळ नव्हता, कारण आपण दुपारी निघालो होतो. पुन्हा कधी गेलो तर आपण नक्की करू. तर नंतर आम्हाला तिथून निघायला उशीर झाला, म्हणजे 6:30च्या आसपास आम्ही निघालो भुईगाव. घरी येईपर्यंत आम्हाला 9 वाजले. भरपूर ट्रॅफिक मिळालं. त्यामुळे येऊन जरा फ्रेश झालो आणि व्हिडिओ मी आता इथे संपवतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून